कचरा विलगीकरण करणारे रोबोट, भूकंपग्रस्त भागात शोध घेणारा रोबोट, आग विझवण्यास सज्ज असलेला अग्निशमन रोबोट, कल्पकतेने कोडे सोडवणारा रोबोट अशा भविष्यातील तंत्रज्ञानाची झलक रोबोटिक्स इंडिया चॅम्पियनशिपमध्ये पाहायला मिळाली। या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध राज्यातील तांत्रिकदृष्ट्या कुशल शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या रोबोटिक्स AI प्रोटोटाईपची झलक दाखवली आहे। रोबोटिक्स इंडिया चॅम्पियनशिप या दरवर्षी होणाऱ्या स्पर्धेचे यंदा पुण्याजवळील लोणी येथील MIT शैक्षणिक संकुलमध्ये आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांपासून ते विविध राज्यांमधील राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांपर्यंत सुमारे 2000 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। लाईन फॉलोअर, आर्डिनोड, पझल सॉल्व्हर, रोबो सुमो, फायर फायटर, उद्योजकता अशा विविध प्रकारांमध्ये या महोत्सवामध्ये स्पर्धा रंगल्या। यामध्ये विशेषतः प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या कौशल्याची चुणूक पाहायला मिळाली। MIT ATD विद्यापीठाच्या कुलपती कार्यकारी संचालक सुनीता व्यंकट, स्टर्लिंग टेक्नॉलॉजीज लिमिटेड ग्रुपच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी अंजली बायस, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे ॲनालिटिक्स आणि बिझनेस इंटेलिजन्स महाव्यवस्थापक पुष्पेंद्र कुमार, IT गव्हर्नन्स रिस्क ZS इंडियाचे संचालक अली खान, फिक्की फ्लो पुणे चॅप्टर चेअर पिंकी राजपाल, ICT आणि प्रशिक्षक विभाग CIET आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे डॉक्टर प्रवीण B बिंझा, मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स COP टेक्नॉलॉजीज युनिव्हर्सिटी पुणे येथील उत्कृष्टतेचे केंद्रप्रमुख डॉक्टर शांतिपाल ओहोळ, कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटीच्या प्रीती B ग्लोबल कंपनीच्या लीडर HR आणि CSR प्रमुख मृण्मयी कोष्टी यावेळी उपस्थित होत्या। This year our aim is to bring more children to Robotics International and put India on the podium position of the technological innovation landscape. Thank you. Your introduction. पायल राजपाल, मी डायरेक्टर रोबोटिक्स इंडिया आणि आज आपली जी ही स्पर्धा आहे रोबोटिक्स इंडिया नॅशनल 2024ची, इथे 2000 विद्यार्थी आले आहेत भारतातून। हे विद्यार्थी शाळेचे आणि कॉलेजचे विद्यार्थी आहेत जे आपले रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कोडिंग, IoTचे प्रोजेक्ट इथे सादर करत आहेत। तर इथे जे पाठीमागे चालू आहे आता ह्याला आपण लाईन फॉलोअर कॉम्पिटिशन म्हणतो। तर लाईन फॉलोअर कॉम्पिटिशनमध्ये जो ट्रॅक आहे हा 8 बाय 10 फीटचा ट्रॅक, कुठलं पार्टिसिपेंट हा ट्रॅक फास्टेस्ट आणि शॉर्टेस्ट विदाऊट मेकिंग अन एरर कम्प्लीट्स द ट्रॅक, हे लाईन फॉलोअरचं असेन्स आहेत। असेच 4-5 अजून स्पर्धा आहेत। तर ही जी मुलं आहेत याच्यामधली 60% मुलं आपल्या जिल्हा परिषद शाळेतली, म्युनिसिपल कॉर्पोरेशन शाळेतली, भारतातल्या 8 स्टेट्समधून इथे आली आहेत। दुसरे जे पार्टिसिपेंट्स आहेत ते आपले प्रायव्हेट शाळेचे आणि प्रायव्हेट कॉलेजेसचे मुलं आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचं इथे हा मूल शब्द आहे की हे जे मुलं, ह्यांचे ट्रेनर्स, ह्यांचे मेंटॉर्स, ह्यांचे टीचर्स, ह्यांचे पालक ह्यांना वर्षभर हे ट्रेनिंगमध्ये मदत करतात। ते सायन्स प्रोजेक्ट, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, स्टेम बेस्ड आपला जो विषय आहे त्याच्यावर हे प्रोग्रेशन करतात आणि इथे येऊन जेव्हा ते स्पर्धेमध्ये भाग घेतात, आज जसं मी तुम्हाला आधी सांगितलं 2000 पार्टिसिपेंट्स आहेत भारतातून आणि हे जे कोलॅबोरेशन आपण म्हणतो मुलांच्या नॉलेज मॅपिंगचं, हे आज इथे होत आहेत। इथे जेव्हा मुलं जिंकतील तेव्हा ते आंतरराष्ट्रीय स्पर्धा जी एस्टोनिया युरोपमध्ये आहे, डिसेंबरमध्ये ती स्पर्धा तिथे होणार आहे। तर आपली भारतातली मुलं आपल्या देशाला तिथे रेप्रेझेंट करतील आणि डिसेंबरमध्ये ही स्पर्धा आहे। सो तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद मुलांबरोबर राहू द्या। थँक्यू व्हेरी मच। हाँ, हम अंजलि बाइस हैं, स्टरलाइट टेक्नोलॉजीज़ के ग्रुप CHRO हैं। ये आज जो प्रोग्राम चला है वो रोबोटिक्स का नेशनल चैम्पियनशिप है। तो इस चैम्पियनशिप में करीबन 2000 बच्चे आए हैं। स्टरलाइट टेक्नोलॉजीज़ आपको मालूम है हम लोग फाइबर केबल, टेलीकॉम्स और फ्रॉम सिलिका टू सॉफ्टवेयर कंपनी है। तो आप लोग जो सब मोबाइल पे बात करते हैं उसकी सब फाइबर हम बनाते हैं। तो हमारा जो पर्पस है कंपनी का वो ये है ट्रांसफॉर्मिंग बिलियंस ऑफ लाइव्स, मीन्स हम लाखों लोगों की ज़िंदगी में पॉजिटिव परिवर्तन कैसे लेके आएँ। और एक तरीका जो पॉजिटिव परिवर्तन का है वो है नेक्स्ट जेन टेक्नोलॉजी। और नेक्स्ट जेन टेक्नोलॉजी इतने फास्ट पेस पे चल रही है, हमारा ये सोचना है कि हम बच्चों को बहुत अर्ली स्टेज पे कैसे ये पूरी जर्नी में इंक्लूड करें।
और इस मिशन के साथ स्टरलाइट ने करीबन अभी तो फ़िलहाल 8,000 से ज़्यादा बच्चे हमारे प्रोग्राम रोबो एज में पार्टिसिपेट कर रहे हैं. माझं नाव अथर्व विजय लोकरे. आम्ही सिंहगड इन्स्टिट्यूटकडून आलेलो आहे. आम्ही म्हणजे अशा बऱ्याचशा कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेतले आहे. रोबो सुमो, मेश सॉल्वर, लाईन फॉलोवर आणि आमची ओव्हरऑल टीम मीन्स 40 स्ट्रेंथची आहे. तर आता आमचं मीन्स काम पण चालू आहे आणि आता एक इव्हेंट पण होतं. तर त्यात आम्ही रिसेंटली लगेच उतरणारच आहे. थँक्यू. लाईन फॉलोअर्स आम्ही तयार केलं आहे. परत एक रोबोसुमोचा बॉट तयार केलेला आहे आम्ही त्यात आम्ही ऑटोनॉमस बॉट तयार केलेला आहे. मीन्स आर्डिनो नॅनो वापरून असं आहे.